गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो. तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस फार काही चांगला नव्हता. सगळ्यांना माहिती पडलं की काय एक्झॅक्टली काय झालं मार्केटमध्ये. ओके, कालच्या व्हिडिओमध्ये मी पण तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या की जी हवा चालले की वर जाणार आहे, वर जाणार आहे, खाली येणार आहे, एक गुड न्यूज एक बॅड न्यूज आहे. मार्केटिंग काय केलं, मार्केटने गॅप अप ओपनिंग दिलं. म्हणजे आपल्या लेवल 840 ची जी लेवल आहे त्याला मार्केटने रेस्पेक्ट केला आणि मार्केटने डायरेक्टली फॉल दिला. ओके, जो आपला पॅरल चॅनल आहे त्याला पण मार्केटने रेस्पेक्ट करत तोडून दिलंय. ओके, मग इकडनं खाली आल्यावर मार्केटला वरती जाणं भाग होतं, पण तसं काय झालं नाही. मार्केटने आपल्या लेवलला रेस्पेक्ट केलंय. बघा, आता लेवलला जेव्हा रेस्पेक्ट करतो ना तेव्हा खूप काही गोष्टी समजायला लागतात. मी क्लिअरली सांगितलं होतं की मार्केट उद्या गॅपअप होऊन डायरेक्टली साइडवेज जाण्याचा प्रयत्न करेल. कालचा व्हिडिओ जाऊन बघा. आज सकाळपासून मी माझ्या ग्रुपवरती, फॅमिली ग्रुपवरती ऍक्टिव्ह होतो. एक ट्रेड दिलेला मी 10:51 ला की 20 वरनं 40 वरनं 160 जाईल, पण तो काही फसला, ट्रॅप झाले, आमचे 10 पॉईंट गेले. एसएल देऊन आम्ही 10 पॉईंटचा एसएल देतो, म्हणजे 10 पॉईंटचा लॉस देतो. जेव्हा मी 40-50 पॉईंट काढायला बघतो तेव्हा 10 पॉईंट एसएल देऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. 10 पैकी 2 ट्रेड देवाला असतात, सगळ्यांना माहिती आहे. ते युट्यूब चॅनलवाले सांगतात ना की माझे 100 ट्रेड चांगले गेलेत, असं काही नाही. गेलं त्यानंतर मी एक पोस्ट टाकली की बाबा मार्केट जिथपर्यंत 880 ने 840 आणि 880च्या रेंजमध्ये आहे ना, प्रीमियम डीके होणार, थांबा जरा एंट्रीला. आणि मला एक एंट्री भेटली. कधी भेटली? 11:52. 11:52 जर तुम्ही एंट्री बघत असाल, ही बघा ही एंट्री. बिलो मार्केट जर वरनं रिजेक्शन घेत आहे ना, तर मार्केट ह्या लेवलला परत एक रिजेक्शन घेऊन एक वरची मुवमेंट देऊ शकतो. म्हणजे काय, इथे प्राइस ऍक्शन बनते. त्यामुळे मी एक छोटासा ट्रेड दिला. 97 ची बाईंग केली, अगोदरच दिली मी. 97 ची बाईंग दिली, 87 चा एसएल टाकला जो बॉटमचा आहे, आणि टार्गेट जे आहेत ते 120-140 पण दिले. झालं काय, मार्केटने परत तिकडे रेनबो असल्यामुळे आपल्याला टार्गेट झाला. माझा लॉस रिकव्हर झाला. नाव इन प्रॉफिट. प्रॉफिट घेऊन गपचूप निघून गेलो आणि तुरंत पटकन 11:30 आय एम डन फॉर द डे, दुकान बंद. मला कळलं, एक्झॅक्टली कळलं. म्हणजे मला काय स्वप्न पडत नाही, देव माझ्या कानातून सांगत नाही. एक हा एक्सपिरियन्स आहे जो तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत आहे. आता मी ते दुकान बंद बोललं, माझ्या फॅमिली मेंबर्सनी या माझ्या युट्यूब फॅमिलीने पण नक्कीच ते बघितलं असेल. आणि काय झालं, मार्केट एका रेंज मध्ये अटकून राहिलं. हे जर आपल्याला कळायला लागलं, हे जर आपल्याला समजायला लागलं, तर आपला लॉस कमी होतो, आपली प्रॉफिटची मार्जिन जास्त वाढते, आपले ट्रेड कमी जातात, विषय संपला. आणि खूप चांगली गोष्ट आहे की मार्केट रेंज बॉन्ड आहे. उद्या एक्सपायर असल्यामुळे अपेक्षा आता वाढलेली आहे. ओके, वाढलेले कारण का तुम्ही जर बघाल ना, तर मार्केट ह्या लेवलला येऊन सारखं रिजेक्शन घेतंय, इथे पण येऊन थांबलेलं आहे. मग आता मार्केटला परत ह्या रेंज मध्ये यायचं असेल तर नक्कीच इथे येईल, किंवा इकडनं एक मोठा मुवमेंट देऊ शकेल, जो लगभग हा डे हाय जो आहे त्या लेवलला जाऊ शकतो. बघा, ही जी कॅन्डल आहे ना, ही सर्वात मोठी कॅन्डल आहे 5 मिनिटाची. आणि हिची जी आपण मापणी आणि मोजणी केली, तो ओपनिंग आणि क्लोजिंग जी आहे ना, ती लगभग 500 पॉईंटची आहे. ओके, त्याचबरोबर जर मी याचा अर्धा पॉईंट पकडला ना, तर मार्केट ह्या रेंजला आहे, लगभग 26,060च्या लेवलला आहे. ओके, आपण कुठे आता आहोत? आपण लगभग 860 ला आहोत. म्हणजे इकडे 200 पॉईंटची रॅली एक्सपेक्टेड आहे. ओके, मार्केट एक प्राइस ऍक्शन बनवतोय. ओके, आता आपण येऊया 15 मिनिटाच्या चार्टवरती बघूया. मार्केटने असंच काय केलं नाहीये. 5 मिनिटाच्या चार्टवरती तुम्ही जर बघाल ना, सॉरी, हे बघा, ही जी रेंज आहे, ओके, ही एक रेंज आहे आणि इथे एक रेंज लागलेली आहे. मार्केट बरोबर त्या पद्धतीने चाललेलं आहे. हा जो हाय आहे तिकडनं मार्केट डिसिजन घेतलंय आणि आता मार्केट तिकडे येऊन थांबलेलं आहे. ओके, जेव्हा कधी मार्केट एका रेसिस्टन्सला येतं ना, तेव्हा ते खूप वेळ थांबतं, कारण का बाईंग इज स्लो, सेलिंग इज फास्ट. पण जेव्हा बाईंग तुटेल ना, तेव्हा एक मोठा मुवमेंट येईल, किंवा मार्केटला डायरेक्टली खालची बाजू पकडायची असेल तर मार्केट ह्या लेवलला नक्कीच येईल, 700च्या लेवलला नक्कीच येईल. ओके, तर बघूया काय होतंय. पण 5 मिनिटाच्या चार्टवरती आपल्याला क्लिअर करत नाही, त्यामुळे आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती जाऊया. ओके, 15 मिनिटाच्या चार्टवरती जी प्राइस ऍक्शन खालची खाली चालू होती, ती आता एक वरच्या साईडला मूव्ह झालेली आहे.
ओके, जेव्हा आपण अभ्यास करतो, माझ्या फॅमिली मेंबर्स मी समजवतो की जेव्हा आपण मार्केट हायर हाय करत असतं, ओके, त्यानंतर मार्केट एक रिव्हर्सल ट्रेड देतो. मार्केट काय करतं, त्याचा लो तोडतो. म्हणजे काय, ही जी प्राइस एक्शन आहे ना, ती संपलेली आहे आणि एक नवीन प्राइस एक्शन चालू होण्याची शक्यता आहे, किंवा इकडनं मार्केट बाउन्स करून परत एक नवीन प्राइस एक्शन चालू करू शकतो. ओके, तुम्ही नीट बघा, आता मार्केटने जी लोअर लो जी प्रणाली चालू केली होती, ती आता कुठे ना कुठेतरी थांबण्यात तिला यश आलेलं आहे. यश म्हणजे काय, बायर्स ऍक्टिव्ह झालेले आहेत. बायर्स ऍक्टिव्ह झालेत म्हणजे काय, बायर्सने आता ह्याला सपोर्ट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. लगभग 600 650, आपण जर असा अंदाज बघायला गेला तर लगभग 650 600चा अंदाज आहे, तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि तोच आपला जो आहे ना, लगभग या रेंजचा पॅरलल झोनचा आपला एक संबंध असा दिसून येत आहे. ओके, जरा येऊया 30 मिनिटांमध्ये, कारण का मला एका युट्यूबवर फॅमिली मला व्हॉट्सअप केले, सर तुमचा युट्यूब फॅमिली मेंबर आहे आणि मला असा प्रश्न आलेला आहे की 30 मिनिटांमध्ये काहीतरी घडतंय का, तुम्हाला दिसतंय का काय घडतंय का. ओके, काय घडतंय का, तर हो काहीतरी घडतंय. त्यांनी मला सांगितलं, सर हा कप पेन हँडलचा विषय होतोय का. मग मी विचार केला की 30 मिनिटांमध्ये कप एंड हँडल, तर हो संभावना आहे. ऍक्च्युली कसं माहितीये काय, जास्त संभावना नाहीये, कारण मार्केट इथे स्टेबल झाले. मार्केटला ना असा फ्लो दिला पाहिजे. बघा, कप एंड हँडलचा नियम काय, असा जाऊन एक असा गोष्ट त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. ओके, आता बघा, कप अँड हँडल होते या कुठल्याही स्ट्रॅटेजी होते, मेन गोष्ट काय, लेवल्स आर इम्पॉर्टंट. 860 ची लेवल आहे, 840 ची लेवल आहे. आपण जर डेली वरती येऊ तर तुम्हाला क्लिअर पिक्चर कळेल. डेली वरती काय झालेलं आहे, मार्केट खाली येताना मार्केटने एक बाउन्स घेतलाय. मार्केटच्या विक्स बघा, तुम्हाला त्याही पण सांगितलं, मार्केटमध्ये बाईंग दिसते, मार्केट होल्ड होणार आहे, कारण का खालच्या विक जास्त आहेत, मार्केट स्ट्रॉंग खालच्या लेवलला आहे. वरनं सेलरचा प्रेशर तर होताच, पण आता बाईंग दिसते. आणि आजची कॅन्डल जी क्लोजिंग झाली ती कम्प्लिटली हॅमर झाली. आता हॅमर ॲट द बॉटम हा आपण रिव्हर्सल ट्रेड बोलतो किंवा अपट्रेंड बोलतो, पण इथे झाल्यामुळे मला जराशी पॉझिटिव्ह वाटते मार्केटमध्ये. ओके, मला जराशी पॉझिटिव्ह वाटते. तर उद्याचं मार्केट खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण का उद्या आहे निफ्टीची एक्सपायरी. मंगळवार असल्यामुळे निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे खूप काही गोष्टी घडू शकतात, कारण का मार्केट एवढ्या दिवसापासून काय करत नव्हतं, इथे पण काय केलं नाहीये. त्यामुळे मार्केटमध्ये एक मोठा संभावना आहे की मार्केट काहीतरी करेल. ओके, तर आपण येऊया 5 मिनिटाच्या चार्ट होते आणि डायरेक्टली डिस्कस करूया. बघा, आपली लेवल लागलेलीच आहे, त्यामुळे काही संशय नाहीये आपल्या अभ्यासाबद्दल, जराही दुमत नाहीये. मार्केटला जर खाली यायचं असेल तर खालची लेवल नक्कीच आपण बदलूया, कारण का मार्केटने तिकडे सपोर्ट निर्माण केलेला आहे. ओके, मी हा काढूनच टाकतो. बघा, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर करतो, याचं कारण काय, कारण का एक पारदर्शकता असली पाहिजे, ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण तेच करतो. मी पण सकाळी सांगितलं त्याचप्रमाणे ट्रेडिंग केला. मी एक व्हिडिओ मध्ये काय वेगळं बोलत नाही आणि मी स्वतः काय वेगळी ट्रेड घेत नाही. ठीक आहे, जर भेटलं तर त्या दिशेने ट्रेड करतो, कारण का मी एफएनओ ट्रेडर आहे आणि आम्हाला जी गाडी सुटते त्या गाडीमध्ये बसायचं असतं. विषय संपलेला आहे. ओके, तर नीट बघा, उद्या जर मार्केट गॅप अप होत असेल तर एक मोठा मुवमेंट वरच्या वरती मार्केट जाऊ शकतं. मुद्दा नंबर 1 लिहून घेत जा, नोट करत जा की काय होतंय गोष्टी. मार्केट जर ही लेवल तोडते, 880 ची लेवल तोडत असेल गॅपअप मध्ये, तर सकाळच प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, कारण का एक्सपायरी सगळं लवकर आटपून लोक घरी जातात. ओके, तर 880 लेवलला एक मोठा मुवमेंट येऊ शकतो. आणि पण इकडनं जर मार्केट लगभग 26,000च्या वरती अजून सस्टेन होत असेल, तुम्हाला माहिती आहे सायकोलॉजिकल लेवल आहे ही. ठीक आहे, आणि इथे असं बघायला गेलं तर लगभग 130 120 पॉईंट आहेत. त्यामुळे ही जी लेवल तोडली तर मार्केट इथे एकदा सपोर्ट घेऊन परत मार्केट वरच्या दिशेला जाऊ शकतो आणि वरचे टार्गेट आपल्याला लगभग 26,060 पर्यंत भेटू शकतात, जसं आपण बघितलंय. आणि तसंच झालं वरचे मग लेवल्स 200 पर्यंत आपल्याला भेटू शकतात. ओके, या गोष्टी लक्षात घ्या. ओके, मार्केटला जर खाली यायचं असेल तर मार्केटला आजचा डे लो तोडणं जरुरी आहे. ओके, मार्केटला आजचा डे लो तोडणं जरुरी आहे. डे लो का तोडणं जरुरी आहे, तुम्ही जर बघाल ना तर मार्केट डे लोच्या इथे ना खूप वेळ थांबलं होतं.
हा बघा, इथे इथे खूप वेळ थांबले, इथे रिजेक्शन, इकडे पण मार्केट लगभग रिजेक्शन घेतले, त्यामुळे ही तोंड जरूर आहे. जर मला खालच्या बाजूला खेळायचे असेल तर मी लगभग 780च्या खाली एक टार्गेट नक्कीच करेन आणि तो आपल्या लगभग 600 पर्यंत येण्याचे चान्सेस दिसत आहेत. ओके, दोन्ही साईडचे ट्रेड एकदम क्लिअर सांगितलेले आहेत, त्यामुळे काही दुमत नाहीये, काही क्लिअर एकदम कन्फ्युजन असं काही नाहीये. मार्केटने सरळ सरळ तुम्हाला एक रेंज दिलेली आहे, त्या रेंज प्रमाणे काम करायचंय. उद्याचं मार्केट कसं असलं पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, मार्केटचं उद्या फ्लॅट ओपन झालं ना, फ्लॅट ओपन झालं, जी मार्केट दिशा पकडेल त्या दिशेमध्ये बसा आणि निघून जावा. ओके, मार्केटचं गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटला ती 780ची लेवल टेस्ट करू दे, आणि जर परत मार्केट 780-800च्या वरती आलं इन केस, गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट रिटेस्ट घेऊन वरती असेल ना, तर नक्कीच आपल्याला एक चांगला मोठा ट्रेड भेटण्याची शक्यता उद्या आहे. उद्या मी 80% सीई साठी बसणार आहे आणि 20% पी साठी बसणार आहे. कारण का जेव्हा मला माहिती आहे की बायर्स आहेत, तेव्हा मी त्याच्या मला सांगतो की पाण्याच्या प्रवाहाच्या अगेन्स्ट मी ट्रेड करत नाही. भले मला ट्रेड नको भेटू दे, माझे 100-200 पॉईंट होते आणि मी खूप वेळा सोडले. तुम्ही बघितलं, माझ्या फॅमिली मेंबर्स पण बघितले, जेव्हा मी कुठल्या खालच्या बाजूला खेळत असतो आणि मार्केट बूम होतं वरती, तर मी जात नाही. कारण का आमच्यामध्ये कहावत आहे, बुलाती मगर जाने का नाही, बुलाती है मगर जाने का नाही. मार्केट तुम्हाला रोज बोलवेल, मग आपण रोज जायचं का, आपण रोज लॉस करायचा, ह्याला अर्थ नाहीये. त्यामुळे त्यामुळे खूप क्लिअर कट गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके, माझ्या मते लगभग 9:45 या 9:50 नंतर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर तुम्हाला एक दिशा मिळेल मार्केटची, त्यानंतरच काहीतरी होईल. प्रीमियम खूप डिके झाले आज साईड असल्या मार्केटमुळे, तुम्हाला मार्जिन खूप चांगलं भेटेल. 1-2 लॉट होते काम करता तर उत्तम, जास्त लॉट वाढू नका, कारण का उगाच मार्केट जर विरुद्ध दिशेला फिरलं तर परत लॉस होण्याचे चान्सेस तुम्हाला जास्त. मार्केट अशा लेवलला आहे जे कुठे पण जाऊ शकतं, कुठेही जाऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ मी छोटा बनवत आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा, थांबायचा प्रयत्न करा. आपली मोटिवेशन लाईन काय आहे की पहिलं थांबायला शिका, गोष्टींना समजा, सगळ्या गोष्टी बघून घ्या आणि त्यानंतर टेक्निकल वरती सायकोलॉजिकल ट्रेडिंग वरती विषय करता करता तुम्ही बाकी इंडिकेटर्स बघून तुम्ही जाऊ शकता. ओके, इंडिकेटर मला आता आठवलं की इथे RSI मध्ये काय दिसतंय का आपण बघूया जरा. ओके, RSI मध्ये काही दिसत नाही, क्लिअर कट हिशोब आहे. ओके, 15 मिनिटाच्या RSI वरती काय दिसतंय का आपण बघूया, तर क्लिअर कट हिशोब आहे. 5 मिनिटाच्या RSI वरती काय दिसतंय का बघूया, तर क्लिअर कट हिशोब आहे. ओके, कारण RSI कधी खोटं बोलत नाही. ओके, जर मी वरनं असं बघितलं तर असं दिसतंय, जर मी खालनं जरी असं बघितलंय तरी ते असंच दिसतंय. त्यामुळे गोष्ट अशी होते की आता हा जो झोन बनलाय ना असा वाला, याला ब्रेकआउट जिकडे भेटेल मार्केट त्या लेवलला जाईल. परत इथे गॅप डाऊन आहे. ओके, अजून एक गॅप आपली बाकी आहे. असं बघायला गेलं तर खूप काय गॅप आहेत. मार्केट हर वेळेला गॅप भरायला येणार नाही. काही काही स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमच्या रूलच्या अगेन्स्ट पण करावे लागतात. बघा, मार्केट आहे ना हर वेळेला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करतो, म्हणून तुम्हाला रोज शिकणं जरुरी आहे, रोज समजणं जरुरी आहे. वेगळ्या वेगळ्या रूल्स आहेत मार्केटमध्ये, वेगळ्या वेगळ्या लेवल्सला वेगळे वेगळे गोष्टी समजाव्या लागतात, कराव्या लागतात, म्हणून मार्केट रोज शिकणं जरुरी आहे. मी माझ्या फॅमिली मेंबर्स बरोबर अजूनही कनेक्टेड आहे का, कारण त्याला मला काही ना काही ते देण्याचा भाग आहे. मी त्यांच्याशी एकदा कनेक्ट झालो, त्यामुळे त्यांच्याबरोबर मला राहणं जरुरी आहे. ठीक आहे, तर उद्या खूप सांभाळून काम करा. तुम्हाला लेवल्स नक्कीच मी दिलेले आहेत. उद्याचा मार्केट तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण का उद्या एक्सपायरी आहे. मार्केट एवढे दिवस थकवत असेल तर मार्केट एक दिवसच तुम्हाला पैसा देईल, तो बहुतेक उद्या दिवस असेल, तेच समजून चाला. पण उगाच गडबड करून 10 लॉट 20 लॉट घेऊ नका. ओके, OTM आउट ऑफ द मनीचे काम लांबचे घेऊ नका. म्हणजे मार्केट इथे 700-800 ला आहे, तुम्ही 26,000 200-300 पॉईंटचा वरचा जर घेत असाल तर तो नक्कीच प्रीमियम डिके होण्याचा चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे या गोष्टीवरती जरा लक्ष द्या. पैसा नक्कीच कमवायचा, पण त्या अगोदर आपल्याला शिक्षण पण घ्यायचं आहे, गोष्टींना समजायचं आहे. या गोष्टी समजणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. जय हिंद, जय महाराष्ट्र.